रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। कमी मेहनत कापसासारखे मऊ लुसलुशीत दहीवडे कसे करायचे हे बघणार आहोत। तोंडात टाकताच विरघळणारे असे मऊ आणि लुसलुशीत दहीवडे आपण आज बघणार आहोत। खूप सारे टिप्स मी ते सांगितले आहेत, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। ही 200 ग्राम उडदाची डाळ आहे। दहीवडे करताना आपण उडदाची डाळच वापरायची आहे। काही जण दहीवडे करताना मुगाची डाळ पण वापरतात, तर मुगाची डाळ न वापरता आपल्याला उडदाची डाळच वापरायची आहे। ही स्वच्छ पाण्याने 1 ते 2 वेळा धुवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकताय बघा, छान अशी धुवून घ्यायची आहे। त्याच्यावरची जी डस्ट असते ना ती पूर्णपणे अशी निघून गेली पाहिजे। ही डाळ आपल्याला रात्रभर भिजत ठेवायची नाही आहे किंवा 4 ते 5 तास पण आपल्याला भिजत ठेवायची नाही। इथे फक्त आपण 2 ते 3 तास आपण याला भिजवून ठेवायचे आहे। धुवून मी ते स्वच्छ करून घेतलेली आहे। आता आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि ही डाळ 2 तासासाठी भिजवून ठेवायची आहे आणि 2 तासानंतर आपण 1 तासासाठी याला फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत। तुम्ही बघू शकताय बघा, इथे 2 तासानंतर आपल्याला 1 तास याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे। तुम्ही बघू शकताय मस्त अशी डाळ इथे नरम झालेली आहे। 3 तास आपले इथे झालेले आहेत। अशा पद्धतीने आपण डाळ भिजवल्यामुळे आपली मेहनत कमी लागते आणि दहीवडेही आपले मस्त सॉफ्ट आणि नरम बनतात। तर आपण ही सर्व डाळ इथे वाटून घेणार आहोत। त्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी। मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे आणि आपल्याला इथे मी बर्फाचे खडे 5 ते 6 घेतलेले आहेत, ते आपल्याला याच्यामध्ये घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। एकदम फाईन पेस्ट करायची याची। तुम्ही बघू शकताय बघा, छान अशी फाईन पेस्ट करायची आहे। डाळ आपली अशी वाटून घेतल्यामुळे त्याला आपल्याला जास्त फेटावं लागणार नाही। तुम्ही बघू शकताय बघा, इथे मी छान असं वाटून घेतलेलं आहे आणि बघा बारीक एकदम स्मूथ एकदम पेस्ट झालेली आहे बघा। त्याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकताय बघा मिश्रण आपलं एकदम हलका झालेलं आहे। तुम्ही बघू शकताय बघा, एका वाटीमध्ये तुम्हाला मी घेऊन दाखवते। एका वाटीमध्ये इथं पाणी घेतलेलं आहे। बॅटर मी थोडं टाकलेलं आहे आणि बॅटर जे आहे ते असं वरती तरंगत आहे, म्हणजेच आपलं हे बॅटर जे आहे ते मस्त हलकं झालेलं आहे। आता आपण तळायला घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। गरम तेल आपल्याला जास्त करायचं नाही आहे, थोडं नॉर्मल गरम झालं ना वडे आपल्याला इथे घालून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकताय बघा, आपण तेल हे जास्त गरम करायचं नाही। गरम तेल जर केलं ना ते वरून फक्त असे कुरकुरीत बनतील आणि आतून कच्चे राहतात, तर असं करायचं नाही आपल्याला। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि थोड्या थोड्या अंतरावर असं सोडायचं आहे आणि तळून घ्यायचेत आपल्याला। हे एका वेळेला 5 ते 6 वडे मी इथे तळून घेणार आहे। तुमच्याकडे जर मोठी कढई असेल तर तुम्ही एका वेळेला 7 ते 8 तुम्ही तळून घेऊ शकता। तर तुम्ही बघू शकताय बघा, सुरुवातीला आपल्याला झारा अजिबात लावायचा नाही आहे। हे जे वडे आहेत ना ते स्वतःहून असे वरती येतात बघा, हलके होऊन। अशा पद्धतीने दहीवडे केलेत ना तर तुमचं काम खूप फटाफट होतं आहे बघा आणि कमी मेहनतीमध्ये खूप छान अशी ही रेसिपी बनते आणि हे दहीवडे खायलाही मऊ एकदम कापसासारखे लागतात। तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। आणि बघा तुम्ही असं झारा लावलेला आहे, वडे आपल्याला हलके असे वरती आलेले आहेत, त्यानंतरच आपल्याला झारा लावून घ्यायचा आहे आणि दुसरी बाजू अशी पलटून घ्यायची आहे, नाही शेकून घ्यायची आहे। थोडासा कलर चेंज झाला ना की आपण याला काढून घेणार आहोत आणि दुसरे पण वडे मी अशा पद्धतीने घालून घेतलेले आहे आणि तेही आपल्याला इथं तळून घ्यायचे आहेत। तळलेले वडे आपण पाण्यामध्ये असं घालून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यामुळे थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आपला अर्धा चमचा आणि त्यानंतर आपल्याला हिंग घालायचं आहे। हिंग आपल्याला अर्धा चमचा घालायचा आहे। हे उडदाची डाळ पचायला थोडीशी जड जाते, त्याच्यामुळे आपण इथे हिंग घातलेलं आहे आणि फ्लेवरसाठी इथे मी कोथिंबीर घातलेली आहे बारीक करून आणि याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपले दहीवडे याच्यामध्ये घालायचे आहेत। असं पाणी केल्याने सगळं फ्लेवर खूप छान असं दहीवड्यामध्ये उतरतो बघा। त्या वड्याला मस्त एकदम असा फ्लेवर लागतो बघा। आपण याच्यामध्ये हिंग घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे, त्यामुळे ह्या वड्यांना फ्लेवर खूप सुंदर येतो आणि खायला ही दहीवडे अतिशय टेस्टी लागतात।
तर बघू शकता बघा तुम्ही 10 मिनटं आपल्याला ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहेत आणि 10 मिनटानंतर आपण ह्याला काढून घेणार आहोत. 10 मिनटं इथे होत आहेत तोपर्यंत आपण इथे वडे बघूया. तुम्ही बघू शकता बघा मस्त एकदम टम्म फुगलेले आहेत. छान असे गोलाकार झालेले आहेत बघा. त्याचा आकार बघा सुंदर आलेला आहे. मस्त एकदम आलेले आहेत. आता हेही आपल्याला वडे इथे काढून घेणार आहे. आपण दही वडे करतोय त्यासाठी इथे मी एक मोठा बाऊल दही घेतलेला आहे आणि दही आपल्याला गोड करायचं आहे. तर त्यासाठी इथे मी 4 चमचे साखर वापरलेली आहे. साखर ही मी मिक्सरला एकदा फिरवून घेतलेली आहे आणि बारीक त्याची पावडर करून घेतलेली आहे. जिरा पावडर घातलेला इथे मी अर्धा चमचा. सर्व इथे साहित्य असं मिक्स करून घ्यायचं आहे. जिऱ्याचा फ्लेवर दहीवड्यामध्ये मस्त एकदम उतरतो आणि खायलाही खूप दहीवडे टेस्टी लागतात. सर्व साहित्य आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं फेटून घ्यायचं आहे. एकदम क्रीमी टेक्स्चर झालं पाहिजे. तुम्ही बघू शकता बघा एकदम क्रीमी एकदम टेक्स्चर झालेलं याचं. त्यामुळेच साखर आपण पावडर करून घ्यायची आहे. दहीवड्यातलं पाणी असं असं काढून घ्यायचं आहे बघा. पूर्णपणे असं पाणी असं काढायचं आहे आणि याच्यामध्ये घालायचं आहे. एक एक करून सर्व मी दहीवड्यातलं पाणी हे काढून घेतलेलं आहे. वड्यांमध्ये जर पाणी राहिलं ना तर दही आपलं पातळ होऊ शकतं. त्यासाठी ते पाणी असं काढून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हे वडे ह्या दह्यामध्ये घालायचे आहेत. ते एक एक करून आपल्याला सर्व इथे घालून घेणार आहोत. वडे दह्यामध्ये असे मस्त मिक्स झाले पाहिजे. त्यामुळे खायला ना खूप टेस्टी लागतात. आणि आता वरून आपल्याला थोडं याच्यामध्ये आणखीन फ्लेवर छान येण्यासाठी इथे आपण ॲड करणार आहोत गोड चटणी. तुम्ही आवडीनुसार याच्यामध्ये गोड चटणीही घालू शकताय बघा. आणि याच्यामध्ये आपल्याला हिरवी चटणीही घालायची आहे आणि त्यामुळे मस्त एकदम फ्लेवर चटपटीत एकदम लागतो हा दहीवडा. आणि वरून इथे मी जिरा पावडर घातलेली आहे आणि आपल्याला लाल तिखट मसाला वरून घालायचा आहे. थोडासा लाल मसालाही टाकायचा आहे. त्यामुळे छान असं तिखट गोड अशी चव मस्त एकदम छान लागते दहीवड्याला. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तेव्हा इथं खाण्यासाठी आपली दहीवडे इथे तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.